ठाकरे गटाचे राजन साळवी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती, लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती। संतोष देशमुखांची हत्या आणि आरोपी फरार होण्यास जबाबदार कोण हे प्रशासनाने सांगावं। हत्येला 2 महिने उलटल्यानंतर ही आरोपी फरार असल्याच्या मुद्द्यावरून धनंजय देशमुख आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार, तर न्याय कधी मिळणार देशमुख कुटुंबियांचा सवाल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते घेतील। संबंधित प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची बदनामी होते, तर मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, धसांचा पुनरुच्चार। मनोज जरांगे यांचा मेहुणा विकास खेडकरवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई। मेहुण्यासह मराठा आंदोलनातील एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई, 3 जिल्ह्यांमधून केलं तडीपार। दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न, आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं। संजय राऊतांचा इंडिया आघाडीतील विरोधकांना सल्ला। महाविकास आघाडीचं पुढील 25 वर्षांचं भवितव्य अंधारात। मंत्री उदय सामंत यांचा दावा, राऊतांवरही साधला निशाणा। भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली। अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं उत्तर। बनावट औषधी आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करत कंपन्या सील करा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे अधिकाऱ्यांना आदेश। छत्तीसगडमधल्या चकमकीत 31 माओवाद्यांचा खात्मा, बिजापूरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक, तर 2 जवानही शहीद झाल्याची माहिती। आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच, अज्ञात टोळक्यांकडून 7 ते 8 वाहनांची तोडफोड। पार्किंगमधील वाहनांवर लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला।